आजी असं का म्हणताय? माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? आजी अहो हा विठुराया मी जन्माला आल्यापासून सतत माझी परीक्षा पाहत आलाय आणि तोच या सगळ्यातून मार्गही दाखवत आलाय। जगात 800 कोटी लोक आहेत, संकट फक्त तुझ्याच दाराशी येतात असं का समजतेस पोरी? अहो तसं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं। मी नवरात्र सुरू आहे, देवीची परीक्षा फार कठीण असते हा। सगळ्यांनाच पार करता येते असं नाही, पण मी करी दिग्रसकर घराण्याच्या पुण्याईला तडा जाऊ नये म्हणून व्यंकू महाराजांची शिष्या दिग्रसकर घराण्याची सून गोविंद महाराज दिग्रसकरांच्या गादीची वारसदार कसलीही कठीण परीक्षा देऊ शकते। संकट चारी बाजूनी येतात पोरी, येतात नाही आली आहेत। एका बाजूला माझ्या चारित्र्यावर संशय घेतला जातोय, नको नको ते आरोप केले जातात। त्यांचं सत्य तर मी सगळ्यांसमोर आणणारच आहे, पण आजी माझ्या नवऱ्याची आदोक्षाची तब्येत ढासळतच चालली हो। शकुंतला काकीच्या वेळेस जसं झालं होतं तसंच होतंय त्याला। मला पुन्हा माझ्या आदोक्षाला असं ठणठणीत करायचंय, पण त्यासाठी काय करू हे कळतच नाहीये। देवी आईची नवरात्र आहे। देवीच्या मंडपापर्यंत पेटता तिळाचा दिवा घेऊन जायचा आणि तोही तळपाय जमिनीवर न टेकता। असं केलं तर देवी आई सौभाग्य राखते असा आमचा विश्वास आहे। माझं कुंकू मी असंच राखलंय। नवस सोपा नाही ना पोरी, तुला जमेल असं मला वाटत नाही। आजी सावित्रीनं यमाच्या दारापर्यंत जाऊन सत्यवानाचे प्राण परत आणले होते। इथे तर फक्त आई समोर दिवा लावायचा, पण एक विसरू नकोस, तळ पाय जमिनीवर न टेकता। म्हणजे गुडघ्यावर चालत जाऊनच ना? पण सोपं नाही ते। यामुळे जर माझा आदोक्षज बरा होणार असेल ना, तर माझ्यासाठी या वेदना काहीच नाही। एकदा बोलल्यावर मागे फिरता येणार नाही, पण मी हा नवस पूर्ण करायला तयार आहे। ठरलं तर मग घरापासून देवीच्या मंडपापर्यंत मी गुडघ्यावर चालत जाणार आणि देवी समोर दिवा लावणार। मग वाटेल ते झालं तरी चालेल। इंदू काय ग, कोणाशी बोलतेस? अहो मी त्या काय रे आदू, अरे एवढ्या अर्जंट मध्ये बोलवलंस? तब्येत बरी आहे ना बाबा? अरे बरं आहे मी। अरे अरे थांब थांब थांब, मी आदू, अरे नेमकं तरी काय झालं होतं? अरे ते डॉक्टरांना सुद्धा सांगता नाही आलं तर मग मी काय सांगणार? बरं ऐक, ज्याच्यासाठी तुला बोलवलं ते सांगतो। आपल्याला इंदूसाठी काहीतरी केलं पाहिजे। हा अरे बघ ना, इंदू आणि गोपाळ फक्त मित्र आहेत रे, आणि या लोकांनी ज्या काही अशा अफवा पसरवल्यात ना, आणि त्यात हा गोपाळ सुद्धा आजकाल विचित्र वागतो। त्याला काहीतरी बोलायला जावं तर लगेच म्हणेल
राजकारणात आणि लढाईत सगळं फेअर असत. खूप बदललाय रे गोपाळ. ते सगळं सोड रे. आपण आता शिरपूरला जाऊ आणि काही पुरावा मिळतोय का पाहू आपण. हा, नाही पाहायलाच पाहिजे. मी काय करतो, माझी काही पेंडिंग काम आहेत ती कंप्लीट करतो आणि मग तिकडे जाऊन येतो. अरे जाऊन येतो काय, जाऊन येतो. मी पण येतोय तुझ्या सोबत. आदू, राजकारणात नेत्यांनी कामं सांगायची आणि कार्यकर्त्यांनी ती करायची असं असतं. तू जरा तब्येतीला जप आता बाबा. पप्या आता बरा आहे मी. हे असं तुला वाटतं फक्त. पप्या मी येणार आहे. हे बघ तू पाहिलंच आहे की इंदू प्रत्येक संकटाच्या वेळी माझ्या मागे खंबीरपणे उभी आहे. आणि आज जेव्हा तिच्यावर वेळ आली तर मी असं तब्येत ठीक नाही हे कारण घेऊन बसू शकतो का? अरे पण हे बघ मी येणार आहे. आता मी मागे हटू शकत नाही. इंदूला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. बरं, मी एक काम करतो, मी गाडी घेऊन येतो आणि मग आपण शिरपूरला जाऊ. चालेल? चालेल. तू काळजी घे, मी येतो. देवी तू साक्षी आहेस. तू जसं सावित्रीला बळ दिलंस तसंच या इंदूच्या अधोक्षजला पण दे. ती इंद्रायणीच्या पाण्यासारखी निर्मळ आहे का? त्या आजी कुठे गेल्या? कोणत्या आजी? अहो त्या मोठ्या कुंकवाच्या मळवट भरला होता त्यांनी. अगं बरं ते जाऊ दे. हे बघ, तू दिलेले पैसे आम्ही बँकेत टाकून आलोय. हा, आणि तू ती मीटिंग घेणार होतीस ना? हो ना. आणि काहीतरी नवीन प्रस्ताव ठेवायचा होता ना इंदू. अगं संध्याकाळी 5ची वेळ देऊ ना. इंदू. हा बर, संध्याकाळी 5ची वेळ कन्फर्म. बरं येतो. हा, देवी आईची नवरात्र आहे. देवीच्या मंडपापर्यंत पेटका तिळाचा दिवा घेऊन जायचा आणि तोही तळपाय जमिनीवर न टेकता. माझं कुंकू मी असंच राखलंय. 9 दिवसात 9 परीक्षा, ही त्यातलीच एक. तळपाय न टेकवता देवी समोर दिवा लावायचा माझ्या सौभाग्यासाठी. अलार्म बंद करा रे. अलार्म बंद कर ना. अरे तो अलार्म बंद. तू होय, मीच. होय, असं वेताळ माळावरचं भूत पाहिल्यासारखं काय करतोय? मी सिनियर गोपाळ. काय? अरे मी आधी या जगात आलो, वाढत वाढत गेलो म्हणून तू दिसतोय. सिलेक्शन आहे, खोट आहे. तू जात का नाहीयेस? मी कशाला कुठे जाईल? मी तुझ्यातच राहतो ना. तू नीट राहू कुठे देतोस मला? फार घुसमट करून टाकली माझी. फुल सफोकेशन इनसाइड. डोकं धरलंय. गोळी पाहिजे, काहीतरी घ्यायला पाहिजे. काही काय देतो रे? काय फालतूपणा लावलाय? हेच मी तुला विचारायला पाहिजे. काय करतोय?
काय करतोय? कशासाठी करतोय? मीच असून माझं मला कळत नाहीये. अरे फुल येडेपंती सुरू आहे तुझी, येडेपंती. कळतंय का येडेपंती? तुला नुसतं पाणी मारून नाही चालत. तुला ना औषध द्यायला पाहिजे, औषध. कडू औषध द्यायला पाहिजे तुला. विजेचे झटके द्यायला पाहिजे तुला. काय रे, शुद्धीत असून बेशुद्धीत असल्यासारखा वागतोस? नालायक, बेशरम, अक्कलपोट्या, निर्लज्जा. जरा तरी वाटतं का तुला काय? अरे कावड असल्यासारखा वागतोयस तू. माझी मलाच लाज वाटायला लागली. शट अप, यू शट अप. एक तीन ना अशी मार मार. स्वतःच्याच तोंडात ना. तू कशाला आलायस इथे? हेच करा. पण तुझी बॉडी मोठी आहे ना, गोप्या टोप्या. तू काय करतोय ते तुझं तुला तरी बरोबर वाटतंय का रे? हा? पण काय करतोय काहीच कळत नाही का रे तुला? कसा झालायस रे तू? कसा झाला? आणि इंडिया आपली बेस्ट फ्रेंड आहे. आपण तिच्यावरच संशय घेतोय. इंद्रायणी आपली बेस्ट फ्रेंड नाहीये. तिनं काय केलं माहितीये ना? का केलं माहितीये ना? अक्कलपोट्या. आता राहतोच ना रे विटूच्या वाडीत. हिचा देऊन राहिला असतास तर ती तुझी हळू. सोडा. सोड. मूव ऑन कर. इंद्रायणी जशी होती तशी नाही राहिली. अरे ती तशीच आहे. तू बदललाय. तू तिला पाण्यात बघायला लागला. आधी मी आणि इंदी किती बेस्ट फ्रेंड होतो रे. तू घाण केलीस. तू तिच्या चारित्र्यावर मारला नाही. कुठला पाहिजे तुला? बरे सुडात इतका वेळा झालाय तू. सूड घेण्यात इतका वेळा झालाय. स्वतःला शिव्या घालतोय रे. भाग पाडतोयस तू. ये रे तुला एक रिक्वेस्ट आहे. इतकं ताडू नकोस रे. कायमच तुटेल रे गोप्या टोप्या. डॉक्टर गोपाळ रिस्पेक्ट. मग स्वतःच्या नजरेत रिस्पेक्ट राहील नाही असं वागायचं. डॉक्टर गोपाळ लक्षात ठेवायचं. ती आपली बेस्ट फ्रेंड आहे. कधीच विसरायचं नाही. नाही आता मध्ये कोणी. देवी आई, माझ्या सौभाग्यासाठी मला जे जे करावं लागेल ना ते मी श्रद्धेनं करीन. हा नवस कितीही कठीण असला, मला किती यातना झाल्या तरी मी पूर्ण करणार. तुझा आशीर्वाद असला तर कसलंही संकट मला थांबवणार नाही. आई राजा उध उध.
अगं गुडघ्यावर बसून काय देवीच्या मंडपापर्यंत जाणार आहेस का? इंदू काका काका ही बघा ना काय करते. ती जर तिच्या सौभाग्यासाठी ही परीक्षा देत असेल तर मी तरी काय बोलू आता तिला. काका अगं इंदू काय करतेस तू? अगं मला सदिच्छा दे. लया तुला बरं वाटावं म्हणून करते. अगं इंदू हे इतकं सोपं नाहीये. गेल्या 25 वर्षात कुणी हे पूर्ण करू शकलेलं नाहीये. देवी आईचा आशीर्वाद असेल तरी परीक्षा मी पूर्ण करणार. अगं इंदू ऐक माझं, हे इतकं सोपं नाहीये. ताई अगं जन्माला आल्यापासून कोणती सोपी गोष्ट माझ्या वाट्याला आली आहे ग. अगं इंदू ताई कुणीही माझ्या मागे येऊ नका. माझ्या कुंकवासाठी मी ही परीक्षा देते आणि देणार. आई राजा उदा उदा. अगं पूजा आपली इंदू. आजकालच्या काळात इतकं कठीण व्रत वैकल्य करणारी मुलगी खरंच मी कुठेच पाहिली नाही. हो ग फारच श्रद्धाळू आहे आपली इंदू. मला तर असं समजले की अधोक्षज महाराजांना अचानक ताप आलाय म्हणे. काय झालंय काहीच कळेना. मला तर वाटतंय त्यांच्या तब्येतीसाठीच हे सगळं करते ती. साक्षात देवी आईचं रूप आहे का आपली इंदू. हो ना, आजच्या जन्मातली सावित्रीच आहे आपली इंदू. अधोक्षज अधोक्षज इथं कशाला आलास? बरं नाही तुला? चल आत चल, आतमध्ये विश्रांती घ्यायला हवी. चल. नाही आहे महत्वाचं काम आहे. तुझ्या तब्येतीशिवाय दुसरं काय महत्वाचं काम असणार आहे? चल. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं अधोक्षज काय महत्वाचं काम आहे? कुठे जायचंय तुला? सांग की रे. आई आहे मी तुझी, सांग ना. 9 महिने 9 दिवस तुला पोटात वाढवलंय. असं काय नुकसान केलंय मी? काय वाईट चिंतलंय तुझ्या बाबतीत? अधोक्षज तू अपमान करतोयस का माझा? आई तुझा आपण नाही करत आम्ही. मग तुला माहितीच आहे की तू काय ऐकत नाहीयेस माझं? मला आधी सांग, पुढे जायचंय तुला? काय काम आहे? अधोक्षज महाराज, अहो तुम्ही नक्की येत आहेत ना? म्हणजे तुमची तब्येत बरोबर दिसत नाही हो मला. येस तर त्याला कानी कपाळी ओरडून सांग. माझं ऐकत नाही, आता तूच सांग. आई मला बरं वाटतंय आता. तुला वाटतंय पण तू बरा दिसत नाहीये ना मला. हे काही नाही, मला सांग कुठे जायचंय तुला? अधोक्षज आई रक्ताची शपथ आहे तुला. आई अगं जयंतू बद्दल असं काय पण घाणेरडं बोलतात ना. अग्नी परीक्षा तर सीतेला पण चुकले ना. ही कोण मोठी लागून चालली अशी? तिला करावीच लागणार ना. माझ्या बायकोचं निर्दोषत्व सिद्ध करणं ही माझी
जबाबदारी. अरे पण तिचं पण काहीतरी कर्तव्य आहे ना, तिची पण काहीतरी जबाबदारी आहे ना. रात्री बेरात्री त्या गोपाळ बरोबर हिंडत होती ती, आणि गोपाळ रात्री म्हणे आई नाही म्हणजे असं लोक म्हणतात. त्यांचं तोंड पुरावे नशीब बंद करण्यासाठी चाललोय.